मित्रांनो, या व्हिडिओ लेसन मध्ये आपण पाहणार आहोत विंक्युलम नंबर्स. विंक्युलम नंबर्सला मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये ऋणांकयुक्त संख्या असं म्हणतात. अतिशय इंटरेस्टिंग अशी कन्सेप्ट आहे. मोठे मोठे कॅल्क्युलेशन्स या कन्सेप्टमुळे म्हणजे या विंक्युलम नंबर्समुळे अतिशय सोपे होऊन जातात. मोठे मोठे डिजिट्स हे छोटे छोटे डिजिट्स होऊन जातात. म्हणजे मोठे मोठे डिजिट्स म्हणजे कुठले डिजिट्स? जे डिजिट्स 5 पेक्षा मोठे आहेत, म्हणजे 5, 6, 7, 8, 9 असे डिजिट्स 0, 1, 2, 3, 4, 5 अशा छोट्या डिजिट्स मध्ये कन्व्हर्ट होतात, रूपांतरित होतात. आणि मोठे मोठे डिजिट्स छोट्या छोट्या डिजिट्स मध्ये रूपांतरित झाल्यामुळे, कन्व्हर्ट झाल्यामुळे ते कॅल्क्युलेशन्स अतिशय सोपे आणि हँडी, इझी होऊन जातात. आणि हे महत्व आहे ऋणांकयुक्त संख्यांच्या वापराचा. तर सर्वात प्रथम आपण पाहू की या ऋणांकयुक्त संख्या काय असतात. मित्रांनो, विंक्युलम नंबर्स याचा अर्थ होतो चेन किंवा बॉन्ड, किंवा त्याला आपण कॉम्बिनेशन्स असं सुद्धा म्हणू शकू. तर काय असतात हे? तुम्ही नेहमी पाहिलं असेल की आपल्याला दिलेली संख्या ही एकतर पूर्णपणे पॉझिटिव्ह असते, नाहीतर पूर्णपणे निगेटिव्ह असते, आहे की नाही? फॉर एक्झाम्पल पहा, 25. हा 25 काय आहे? पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? हा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे यातले जे दोन्ही पण डिजिट्स आहेत 2 आणि 5 हे दोन्ही पण डिजिट्स पॉझिटिव्ह आहेत. -37. -37 ही संख्या पूर्णपणे, हा नंबर पूर्णपणे निगेटिव्ह आहे. म्हणजे यातला हा जो 3 आहे तोही निगेटिव्ह आहे आणि जो 7 आहे तोही निगेटिव्ह आहे. ठीक आहे ना? म्हणजे आपल्याला दिलेली संख्या एकतर निगेटिव्ह असते नाहीतर पॉझिटिव्ह असते. मात्र ऋणांकयुक्त संख्या कॉम्बिनेशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह डिजिट्स असते. त्याला आपण विंक्युलम असं म्हणतो. कारण बेसिकली विंक्युलम या शब्दाचा अर्थ चेन होतो किंवा बॉन्ड होतो. या ठिकाणी त्याला कॉम्बिनेशन या अर्थाने वापरण्यात आलेला आहे. बरोबर आहे? पहा, हे आपण पहिले समजून घेऊ. पहा, 19 म्हणजे 19. 19 ला मित्रांनो जर का मी 21, जिथे हा युनिट्स प्लेस डिजिट 1 निगेटिव्ह आहे, असं जर का लिहिलं तर चालेल का? किंवा हे बरोबर आहे का? थोडासा व्हिडिओ पॉज करा आणि विचार करा की 19 इज इक्वल टू 21 विथ युनिट्स प्लेस डिजिट 1 निगेटिव्ह करेक्ट आहे का? लक्षात घ्या, प्लेस व्हॅल्यू सिस्टीम प्रमाणे या 21 ची व्हॅल्यू काय आहे? पहा, हा 2 जो आहे तो टेन्स प्लेस डिजिट आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू ही 20 आहे. बरोबर आहे? आणि हा जो निगेटिव्ह 1 आहे तो निगेटिव्ह 1 म्हणजे -1 हा युनिट्स प्लेस डिजिट आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह 1 आहे. या दोघांना आपण ऍड करतो. 20 प्लस -1 म्हणजे किती होतात? 20 - 1 म्हणजे किती? 19. याचा अर्थ 19 ची व्हॅल्यू जर का मी या पद्धतीने लिहिली 21 विथ युनिट्स प्लेस डिजिट 1 निगेटिव्ह, तर हे करेक्ट आहे. तर याला म्हणतात विंक्युलम नंबर आणि याला म्हणतात नॉर्मल नंबर, म्हणजे आपण नेहमी ज्या पद्धतीने नंबर लिहितो तो नंबर, आणि याला म्हणतात विंक्युलम नंबर. कारण विंक्युलम या शब्दाचा अर्थ होतो चेन किंवा बॉन्ड किंवा कॉम्बिनेशन. इथे या संख्येमध्ये, या नंबरमध्ये 2 हा पॉझिटिव्ह आहे आणि 1 जो आहे तो निगेटिव्ह आहे. म्हणजे हा जो नंबर आहे 21 हा कॉम्बिनेशन ऑफ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर झाला की नाही? म्हणून याला विंक्युलम नंबर असं म्हणतात. दुसरं उदाहरण घेऊया आपण. 198 ला जर का मी 202 विथ युनिट्स प्लेस डिजिट 2 निगेटिव्ह असं लिहिलं तर करेक्ट आहे का? पुन्हा आपण प्लेस व्हॅल्यू सिस्टीम प्रमाणे याला चेक करून पाहू. हा 2 आहे हंड्रेड्स प्लेस वरती, म्हणजे या 2 ची व्हॅल्यू आहे 200. 0 आहे टेन्स प्लेस वरती, पण तो 0 असल्यामुळे त्याची व्हॅल्यू 0च आहे. आणि हा जो 2 आहे तो युनिट्स प्लेस वरती, म्हणजे निगेटिव्ह 2, म्हणजे 200 - 2 म्हणजे 198. याचा अर्थ असा की 192 इज इक्वल टू 202 विथ युनिट्स प्लेस डिजिट निगेटिव्ह असं आपण लिहू शकतो. पण हा जो 202 विथ -2 ॲज अ युनिट्स प्लेस हा जो नंबर आहे राईट साइड कडला, तो आहे कॉम्बिनेशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह डिजिट. म्हणून याला आपण विंक्युलम नंबर असं म्हणतो आणि याला आपण
नॉर्मल नंबर म्हणतो, म्हणजे नेहमीच्या वापरातला नंबर. नेहमी आपण ज्या पद्धतीने नंबर्स लिहितो त्या पद्धतीने हा नंबर लिहिण्यात आलेला आहे, म्हणून याला नॉर्मल नंबर म्हणतात आणि याला विंक्युलम नंबर असं म्हणतात. आलं लक्षात? मात्र नॉर्मल नंबरला विंक्युलम नंबरमध्ये कन्व्हर्ट करण्याची खास अशी पद्धत आहे आणि विंक्युलम नंबरला पुन्हा नॉर्मल नंबरमध्ये कन्व्हर्ट करण्याची खास अशी एक पद्धत आहे. ती पद्धत काय आहे हे आपण पाहूया. ठीक आहे, पुढल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की नॉर्मल नंबरला विंक्युलम नंबरमध्ये कन्व्हर्ट करणं आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की विंक्युलम नंबरला नॉर्मल नंबरमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं. बरोबर आहे? मात्र आणखीन काही गोष्टी यामधल्या आपण समजून घेऊ. त्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे अशा की कुठल्या नंबरला आपण विंक्युलम नंबरमध्ये कन्व्हर्ट करावं किंवा कुठले नंबर्स, कुठले नॉर्मल नंबर्स आपण विंक्युलम नंबरमध्ये कन्व्हर्ट केले पाहिजे. लक्षात घ्या, याचा मूळ उद्देश हा आहे की तुमचे कॅल्क्युलेशन्स आणखीन सोपे करणं. मला सांगा, मी जर का तुम्हाला हे मल्टिप्लिकेशन दिलं 89 इंटू 97, तर हे जरा कठीण जाईल, कारण पहिल्या नंबरमध्ये 8 आणि 9 मध्ये तेही मोठे मोठे डिजिट्स आहेत आणि दुसऱ्या नंबरमध्ये 9 आणि 7 इथे सुद्धा मोठे मोठे डिजिट्स आहेत. बरोबर आहे? या मोठ्या मोठ्या डिजिट्सच्या अस्तित्वामुळे, या मोठ्या मोठ्या डिजिट्सच्या या नंबरमध्ये असलेल्या प्रेझेन्समुळे हे मल्टिप्लिकेशन, हा गुणाकार कठीण झालेला आहे, डिफिकल्ट झालेला आहे. पण हेच जर का मी तुम्हाला म्हटलं की 12 इंटू 11, हे सोपं जाणार आहे तुम्हाला, कारण या मल्टिप्लिकँडमध्ये म्हणजे गुणण्यामध्ये आणि मल्टिप्लायरमध्ये म्हणजे गुणकामध्ये छोटे छोटे डिजिट्स आहेत. 1 2 1 1 हे छोटे छोटे डिजिट्स आहेत. म्हणून हे जे मल्टिप्लिकेशन आहे ते आपल्याला सोपं जातं, हँडी असतं, मौखिक होऊन जातं. म्हणजे ओरली तुम्ही या गोष्टी करू शकता, मेंटली या सगळ्या गोष्टी करू शकता. पण या गोष्टी मेंटली करणं फार कठीण आहे, कारण मोठे मोठे डिजिट्स आहेत यामध्ये. तर आपण जेव्हा केव्हा असे मोठे मोठे डिजिट्स आपल्या मल्टिप्लिकेशनमध्ये, डिव्हिजनमध्ये किंवा आणखीन कुठल्या ऑपरेशन्समध्ये येतील, तेव्हा आपण हे मोठे मोठे डिजिट्स छोट्या छोट्या डिजिट्समध्ये कन्व्हर्ट करतो. त्याला विंक्युलम नंबर्समध्ये कन्व्हर्ट करणं असं आपण म्हणतो. बरोबर आहे? तर नॉर्मल नंबरला विंक्युलम नंबरमध्ये कन्व्हर्ट करण्यापूर्वी आपल्याला एक अतिशय महत्वाचं सूत्र समजून घेणं आवश्यक आहे आणि त्या सूत्राचं नाव आहे निखिलम सूत्र. हे जे निखिलम सूत्र आहे हे वैदिक गणितामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं. सर्वात प्रथम आपण ते सूत्र शिकूया. ते सूत्र काय आहे लक्षात घ्या. त्या सूत्राचं नाव आहे निखिलम सूत्र. निखिलम सूत्र. ठीक आहे, याचा लॉंग फॉर्म काय आहे, पूर्ण काय आहे, पूर्ण सूत्र काय आहे? निखिलम नवतः चरमम दशतः. निखिलम नवतः चरमम दशतः असं हे एक संस्कृत सूत्र आहे. याचा अर्थ काय होतो? ऑल फ्रॉम 9, all from 9 and last from 10. म्हणजे मराठीमध्ये याचा अर्थ आपण असं सांगू शकतो की सगळे नवामधून आणि शेवटचा 10 मधून. आता लक्षात घ्या, हे समजून घेण्यासाठी आपण एक सबट्रॅक्शन पाहूया. 1000 मधून जर का तुम्हाला 892 सबट्रॅक्ट करायचे तर तुम्ही कसं करणार सबट्रॅक्ट? आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे 10 - 2 8, 10 - 10 0 आणि 10 - 9 1. म्हणजे उत्तर काय आलेलं आहे? 1000 - 892. उत्तर किती आलेलं आहे? 108. पण या प्रोसेस मधून न जाता, ही क्रिया न करता डायरेक्ट उत्तर सुद्धा आपल्याला लिहिता येतं. लक्षात घ्या, हे आपण कसं लिहू शकतो? 892. आता ऑल फ्रॉम 9 अँड लास्ट फ्रॉम 10 हे सूत्र यामध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे, ज्याला आपण निखिलम सूत्र असं आपण म्हणतो. ठीक आहे, ऑल फ्रॉम 9 अँड लास्ट फ्रॉम 10 म्हणजे लास्ट याचा अर्थ सगळ्यात राईट साइड कडला डिजिट, ज्याला आपण लास्ट डिजिट असं आपण म्हणतो. लास्ट डिजिट. आणि ऑल डिजिट्स म्हणजे
हे ऑल डिजिट्स 8 and 9 म्हणजे जे लेफ्ट साइड कडले जे सगळे डिजिट्स असतात त्याला ऑल डिजिट्स असं आपण म्हणू, आणि जो सगळ्यात राईट साइड कडला डिजिट असतो त्याला आपण लास्ट डिजिट म्हणतो. आता ऑल फ्रॉम 9, आता फ्रॉम केव्हा वापरतात? पासून. फ्रॉम याचा अर्थ पासून किंवा मधून. आता जेव्हा सबट्रॅक्ट करायचा असतो तेव्हाच आपण फ्रॉम वापरू की नाही? ठीक आहे, म्हणून काय करायचं असतं, हे सगळे लेफ्ट साइडेड डिजिट्स जे आहेत ते आपल्याला 9 मधून सबट्रॅक्ट करायचे आहेत, आणि हा जो लास्ट डिजिट आहे तो 10 मधून सबट्रॅक्ट करायचा आहे. ठीक आहे, पहा आपल्याला उत्तर कसं मिळणार. 9 minus 8, त्यानंतर 9 minus 9, आणि लास्ट फ्रॉम 10 म्हणजे चरमम दशतः. कसा वापरणार आपण, कसा करणार? हा जो शेवटचा डिजिट आहे तो आपण 10 मधून सबट्रॅक्ट करणार. ठीक आहे, खाली उत्तर लिहूया. 9 minus 8 1, 9 minus 9 0, आणि 10 minus 2 8. 108. याला म्हणतात ऍप्लिकेशन ऑफ निखिलम सूत्रा. या पद्धतीने आपल्याला आता निखिलम सूत्र वापरायचंय. ऑल फ्रॉम 9 अँड लास्ट फ्रॉम 10 म्हणजे सगळे 9 मधून आणि शेवटचा 10 मधून, पण काय? सबट्रॅक्ट करायचंय. तर हे अतिशय महत्वाचं सूत्र आहे, आणि हे सूत्र आपण दोन्ही पण वेळेला म्हणजे नॉर्मल टू विंक्युलम कन्व्हर्जन करत असताना आणि विंक्युलम टू नॉर्मल नंबर मध्ये कन्व्हर्ट करत असताना, आता हे सूत्र आपण दोन्ही पण वेळेला वापरणार. नॉर्मल नंबर टू विंक्युलम नंबर्स कन्व्हर्जन करत असताना आणि विंक्युलम नंबर टू नॉर्मल नंबर कन्व्हर्जन करत असताना हे सूत्र आपण दोन्ही पण वेळेला वापरणार आहोत. ठीक आहे, तर पुढल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की नॉर्मल नंबर हे विंक्युलम नंबर मध्ये कन्व्हर्ट कसे करतात. ठीक आहे.